पण इचलकरंजी महानगरपालिकेचे रणधुमाळी सुरू झाले। आज शेवटचा फॉर्म भरण्यासाठी आज इचलकरंजीमध्ये आमदार बंटीसाहेब आलेत। काय सांगाल साहेब, शिवसेना आघाडी आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा मोठी चांगली ताकद मिळालेली आहे। भाजपमध्ये कुठेतरी तिकीट देण्यावर उमेद नाराज झाले, त्यामुळे शिवसेना आघाडीला चांगलं बळ इचलकरंजीमध्ये आलेलं आहे। जनतेला कळतंय कॅबिनेटला हे दोघं एकमेकाच्या शेजारी बसतात आणि निवडणुका मात्र वेगळ्या लढतात। आणि मग जनतेला तुम्ही किती वेळ फसवू शकता, एकदा फसवू शकता, सारखं फसवू शकत नाही। आणि म्हणून शिवसेना आघाडी एक चांगला पर्याय इचलकरंजीकरांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी देत आहोत। पाण्याचा प्रश्न इचलकरंजीचा जो मोठा झालेला आहे त्याच्यातून मार्ग काढण्याची भूमिका आमची उद्याच्या भविष्यकाळात असणार आहे। शिवसेनेच्या आज काही राज्यामधील महापालिकेमध्ये अजून ईबी फॉर्म दिले, अजून त्यांच्या बैठकी झाल्या, पण तुमचा आज प्रचार सुरू झाला, काय सांगाल? नाही, आमचे काँग्रेसचे ईबी फॉर्म कोल्हापूर असू दे, पुणे असू दे, पुण्यात जवळजवळ काल परवा 60 ईबी फॉर्म दिलेले आहेत, तिथेही शिवसेनेनं जवळजवळ 40 ईबी फॉर्म दिले। ठीक आहे, शिवसेनेने मुंबईमध्ये दिलेले आहेत। त्यामुळे शेवटी पक्षाचं धोरण शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक पक्षाचं चालत असतं। त्यामुळं आज सगळ्यांचेच ईबी फॉर्म जातील आणि उद्या चित्र स्पष्ट महाराष्ट्रामध्ये। आज राज्यामध्ये जर बघितलं तर कुठं शिवसेना विरुद्ध भाजप लढते, अजित पवार एकडे लागतात, त्यामुळे तर माहिती तुम्ही कुठं ताळमेळ नाही असं वाटतं? नाही, महायुतीमध्ये अजिबात ताळमेळ नाही आहे। अजितदादांची गरज आता भाजपला नाही आहे। हे विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता महापालिकेत गरज नाही म्हणून त्यांना ढकलून दिलेलं आहे। परंतु या सगळ्याचा परिणाम आमच्यावर कुठं होणार आहे, आम्ही एक चांगला पर्याय निश्चितपणे लोकांना देऊ। आज काँग्रेसमधनं काही तुमचे उमेदवार गेल्या 5-10 वर्ष भाजपमध्ये गेले, आज त्यांनाच तिकीट नाही, मग ते नाराज म्हणून परत काँग्रेसमध्ये इच्छुक आहेत? नाही, काही इच्छुक आहेत, त्यांना आम्ही ॲडजस्ट करू शकतो, परंतु सगळ्यांना ॲडजस्ट करणं अशक्य आहे। महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेमध्ये महापौर किती होतील? नाही, आज सांगणं संयुक्तिक राहणार नाही, परंतु महाविकास आघाडीचे महापौर हे मॅक्झिमम त्या ठिकाणी होतील। संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीचे महापौर होतील असं सतेज पटेल यांनी सांगितलं। कॅमेरामॅन निखिल विशेष मी साईनाथ जाधव, टीव्ही मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।